तेल ह्याच्यामध्ये घेऊया. हे बघा, हे कांदा मी घेतलेला आहे कापून असं छानपैकी. असं जवळजवळ 5-6 कांदे आहेत, असे मीडियम आकाराचे आहेत. ते घ्यायचे असे कापून. आता ह्याला आपण तळून घेऊया या कांद्यांना. हे आता आपण तळून घेऊया. छान असा ब्राऊन करत कलर येईपर्यंत गुलाबी असं चांगलं कुरकुरीत गुलाबी कलर येईपर्यंत असं तळायचं छान. हे बघा, हे थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे पटकन असं तळल्या जातं कांदा. हे बघा, आता छान ब्राऊन झाले, कलर आला. आता आपण त्याला काढून घेऊया. आता आपण हे गरम मसाले आहेत याच्यामध्ये हे करूया, फोडणी देऊया. तर अर्धा कांदा आपण तळला होता आणि आता अर्धा उरलेल्या कांद्याची फोडणी देऊया. मस्त छान भाजून घेऊया. पेस्ट आहे त्याचं कोथिंबीर, कढीपत्ता, पुदिना आणि हिरवी मिरची असं घेतलं आहे आणि याची पेस्ट बनवली. हळद, लाल तिखट, गरम मसाला पावडर, बिर्याणी मसाला, दही, हे 4-5 असे काजू घेतलेले त्याची पावडर बनवली ती टाकली. हे असे 2 टमाटर कापले ते टाकूया. मस्त मिक्स करूया. आता आपण हे मीठ याच्यामध्ये टाकूया. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. ते चांगलं एकजीव असं मस्त झाकण मारून ठेवून देऊया. जरा बारीक गॅस करायचं आणि ह्याला चांगलं शिजवून द्यायचं. आता आपण मिक्सरचं भांडं जरा धुवून घेतलं होतं, त्यातलं थोडं पाणी आपण हे टाकू ह्याच्यामध्ये. हे करूया जर असं पाणी म्हणजे ते चांगलं मिक्स करूया. आणि बारीक गॅस करायचा आणि चांगली एक वाफ काढायची, 1-2 वाफ अशा. चिकन काय लगेच शिजतं, असं जास्त वेळ नाही लागत. हे बघा, हे एवढं टोप भरून पाणी घेतलेलं आहे मी, गरम करायला ठेवलेलं आहे. याच्यामध्ये आपण खडा मसाला टाकूया, सगळं तेजपत्ता टाकूया, तेल टाकूया थोडं. तेल टाकल्याने कसं मोकळा मोकळा भात होतो छान. मीठ टाकूया. आपण छान आता उकळी आणायला ठेवूया, गरम करायला. असं झाकण ठेवून देऊया. आता उकळी चांगली आल्यानंतर तांदूळ ह्याच्यामध्ये धुतलेले टाकूया. हे बघा, हे तांदूळ छान धुवून स्वच्छ घेतले होते मी आणि छानपैकी 20 ते 25 मिनटं ठेवले होते धुवून. हे बघा, हे बिर्याणीचा तांदूळ असतो, असा लांब असतो, असे लांब बघून घ्यायचे. हे आता आपण तांदूळ ह्याच्यामध्ये हे करूया. बघा, छान उकळी आलेली अशी. तांदूळ आता त्याच्यामध्ये सोडूया. हे बघा, छान 2-3 अशा छान उकळ्या आल्या, मस्त तयार झाले. बघा, जास्त काय शिजवायचं नाही त्याला. हे बघा, 50% शिजवायचं. हे बघा, आणि हे बघा असं तुटतं ना, असा तुकडा पडला पाहिजे. हे झालेलं आहे आपलं. आता आपण काढून घेऊया. आता आपण काढून घेऊया. जास्त शिजवायचं नाही.
हे बघा आपलं झालेलं आहे असं चिकन तयार. हे बघा मस्त शिजलं गेलेलं आहे. जरा हे बघा हे असं रुंद भांडं घ्यायचं. मी छोटा कुकर घेतलेला आहे रुंद आहे म्हणून. आणि आता आपण थर लावायचं. तर असं मी तूप घेतलेलं आहे. असं तूप खाली आपण लावून घेऊया थोडं. चिकनचा थर लावूया खाली. चिकनचा थर लावून झालेला आहे. आता आपण भाताचं लावूया. कांदा थोडा, कोथिंबीर, पुदिना, थोडंसं तूप सोडूया. परत आता आपण चिकनचं हे लावूया थोडं. भात लावूया. सगळं कोथिंबीर, पुदिना, कांदा. आता आपण हे दूध केसर टाकलेलं आहे दुधामध्ये. ते आपण आता सगळीकडे आता पसरवून असं थोडं थोडं टाकूया. म्हणजे याने कसं कलर होल पाडून आणि असं तूप टाकूया आपण जरा. कोण कोण केवडा पण टाकतं वासासाठी. एक थेंब असा केवडा पण टाकू शकता तुम्ही. असं 15-20 मिनटं असं बारीक गॅस करून तवा ठेवायचं खाली आणि वाफेवर ठेवून देऊया झाकण लावून. हे बघा आता आपण हे झालेले आहेत 20 मिनटं. आता आपण उघडून बघूया झालंय का. झालेलं आहे छान. लांबून काढ. नमस्कार मंडळी, शैला पकवान चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. बघा मी चिकन बिर्याणी अशी सुंदर अशी बनवलेली आहे. तुम्ही नक्की करून बघा हा या प्रकारे. तुम्हाला ही रेसिपी बिर्याणीची आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या. हा चला पुन्हा भेटूया.